यांनी विनाकारण याची मुळे वाढून ठेवल्यामुळे त्यांच्या जातीच्या मुळावर आल्या. हे गुंडगिरी त्यांना सवय लागली, पैसा कमवणे, गुंडगिरी करणे आणि त्याच्यातून राजकारण करणे. आणि आता काय झालंय ते सगळं बंद झालं. त्यामुळे हे कृष्णकी चाललेवून झाले आणि तीच लाभार्थी टोळी आता ह्या दोन नेत्याच्या अशी मुळावर आली. यांच्यापासून मराठा समाज तुटायला लागला, दलित मुस्लिम तुटायला लागला, त्यांच्यापासून बंजारा समाज लांब जायला लागला, त्याच्यापासून सगळे लोक लांब जायला लागले आणि त्यांच्याही जातीत आता पण दिसून झाली की ह्या लाभार्थी टोळी या धन्याने यांनी तयार केली. याच्यामुळे आपली जात बदनाम झाली. कारण आमची मराठा समाज त्या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचं त्यांची, पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीना आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी आणि नेमकी आम्ही ते होऊ देत नाही. कारण जातीय दंगल झाल्यावर काय विनाकारण त्यांच्या सुद्धा मुळावर येणार आहे की लाभार्थी टोळी त्यांच्या जातीला रोखलीच पाहिजे आणि धन्याची